आम्ही छत्रपती संभाजीनगरचे खुलताबादला भद्रामावर दर्शन आम्ही गेलो नाही ना तर आमचा आठवडा चांगला जात नाही। आणि आज तर श्रावण मधला पहिला शनिवार आहे, माझ्या बरोबर तुम्ही पण दर्शन करून घ्या आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा। हे आहे आमच्या गावातील मारुती राया, आधी त्यांचे दर्शन करून घेतले, तोपर्यंत आमचे मित्र सुरेशदादा पण आले होते आणि आज आम्ही चाललो होतो बाईक वरती। पहाटेचे 4 वाजले होते, आम्हाला वाटलं होतं आम्ही खूप लवकर जातोय, पण रस्त्याने खूप मुलं पायी चालत भद्रामावर दर्शनाला येत होते। बाईकवर आल्यामुळे मला खूप थंडी वाजली होती, आल्याला आम्ही आधी चहा घेतला, त्यानंतर आम्ही दर्शन रांगेकडे गेलो आणि गर्दी बघून मी तर शॉकच झालो, कारण दर्शन रांग डायरेक्ट पार्किंग पर्यंत आली होती आणि आमच्या आधी पूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्हा या ठिकाणी हजर होता। आज पहिला शनिवार होता ना, त्यामुळे खूपच गर्दी होती आणि तुम्ही पण या ठिकाणी आले होते की नाही ते पण मला नक्की कमेंट करून सांगा। या मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। जगामध्ये मारुती रायांची तुम्ही अनेक मंदिरं बघितली असतील, पण या ठिकाणी मारुती राया बसलेले पण नाही आणि उभा पण नाही। मारुती राया या ठिकाणी शांतपणे झोपलेल्या अवस्थेमध्ये। पण या मागे सुद्धा एक सुंदर कथा आहे। या ठिकाणी भद्र नावाचा एक राजा होता आणि तो प्रभू श्रीरामांचा खूप मोठा भक्त होता। तो रोज राम नाम जपत असे आणि त्याची भक्ती बघून मारुती राया त्या समोर प्रकट झाले। राम नाम ऐकताना मारुती राया एवढे तल्लीन झाले की ते याच ठिकाणी विश्रांती घेत शांतपणे झोपी गेले। त्या क्षणाची आठवण म्हणून या ठिकाणी त्यांची अद्वितीय मूर्ती आहे। ही फक्त मूर्ती नाहीये, त्या भक्तीचा पुरावा आहे। ही माहिती तुम्हाला माहिती होती का? आणि जर नसेल माहिती ना तर हा व्हिडिओ एवढा शेअर करा की प्रत्येक राम भक्तापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि कमेंट बॉक्स मध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका।